नमस्कार, मी मानसी. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. समांतर वीज परवान्याला तांत्रिक कामगार युनियनचा विरोध. महावितरण पारेषण निर्मितीच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा. MIDC अवैध धंद्यांना दयारामचा आशीर्वाद. कोणाच्या गोदामात गुटखा, जनतेच्या मनात प्रश्न. महापालिकेचा नवा उपक्रम, आग लागली विहीर खोदा. एकच गाडी सुरू, आग लागल्यावर बचाव कसा, प्रश्नच. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच एसटी कर्मचाऱ्यांकडून अपमान. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह. वाहकावर कारवाई करा. एकीकडे पाऊस, दुसरीकडे रस्त्यावर मोकाट जनावरे. वाहन चालकांच्या डोक्यावर अपघाताचे टेन्शन. आता सविस्तर बातम्या. वीज उद्योगात सुरू असलेल्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात वीज कामगारांमध्ये तीव्र नाराजी असून येत्या 9 जुलै रोजी एक दिवसीय राज्यव्यापी संपाचा इशारा देण्यात आला आहे. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या 3 वीज कंपन्यांच्या खासगीकरणाचा हालचालीविरोधात तांत्रिक कामगार युनियनसह विविध कर्मचारी संघटनांनी आवाज उठवला आहे. राज्यातील तांत्रिक कामगार, अभियंते आणि अधिकारी यांना एकजुटीने संपात सहभागी होऊन तो यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. महावितरण कंपनीच्या महसुली विभागात समांतर वीज परवाना देण्याच्या निर्णयाविरोधात तसेच रिक्त पदांची भरती, कंत्राटी कामगारांचे नियमितीकरण, पेन्शन योजना लागू करणे, महापारेषणमधील TBCB प्रकल्प रद्द करणे यासारख्या प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. टोरंट पॉवर, अदानी टाटा पॉवर या खासगी कंपन्यांना नागपूर, पुणे, कल्याण, वसई, छत्रपती संभाजीनगर आदी शहरांमध्ये वीज वितरणाचे परवाने देण्याचा प्रयत्न सुरू असून याचा तीव्र निषेध कामगार संघटनांनी केला आहे. महावितरण कंपनीच्या 229 उपकेंद्रांच्या खासगीकरणाची निविदा तत्काळ रद्द करून ती थेट खात्यामार्फत चालवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच रिक्त पदे तातडीने भरून मागासवर्गीयांची अनुशेष भरपाई करण्यासंबंधीही आंदोलनं सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही या पत्रकात देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अभियंते संयुक्त कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रात देशव्यापी संपाला, खाजगीकरणाच्या विरुद्ध चालू असलेल्या देशव्यापी संपाला एक सपोर्ट म्हणून महाराष्ट्रातसुद्धा महाराष्ट्राच्या प्रश्नावर, महाराष्ट्राच्या तिन्ही कंपन्यांमधील प्रश्नांवरती आम्ही सुद्धा इथे आंदोलन, संयुक्त कृती समितीतर्फे आंदोलनाची नोटीस दिलेली आहे. त्या संबंधाने काल मॅनेजमेंटसोबत माननीय व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत, महावितरण यांच्यासोबत चर्चा झाली असता ती चर्चा निष्फळ झाली असून उद्या 9 जुलै रोजी होऊ घातलेल्या देशव्यापी संपात संयुक्त कृती समितीतील जवळपास 6 संघटना व इतर दोन संघटना जवळपास 80% ते 90% कर्मचारी हे उद्या महावितरण, महापारेषण व महानिर्मितीमध्ये संपावर असतील. उद्या 9 जुलै 2025 रोजीच्या 00 आवर्सपासून देशातील सार्वजनिक उद्योगांचे होऊ घातलेल्या खाजगीकरणाच्या विरोधात देश पातळीवर संप पुकारलेला आहे. या संपात वीज उद्योगातील तिन्ही कंपन्यातील कर्मचारी सहभागी होतील आणि 6 संघटनांची जी कृती समिती आहे त्या संघटनांचे सभासद प्रतिनिधी सर्व या संपात उतरतील. सरकारने सार्वजनिक उद्योगाच्या जो खाजगीकरणाचा सपाटा लावलेला आहे, या उद्योगाचं, सार्वजनिक उद्योगाचं मालकत्व हे फक्त सरकारचं आहे, आपल्या जनतेचं आहे. या जनतेच्या मालकीचा हा उद्योग राहिला पाहिजे आणि खाजगी भांडवलदारांच्या घशात न जाता हा उद्योग वाचला पाहिजे, जेणेकरून या महाराष्ट्रातील करोडो वीज ग्राहकांचं भवितव्य अंधारात जाणार नाही. तसंच वीज उद्योगातील कर्मचाऱ्यांचं सुद्धा भवितव्य अंधारात जाणार नाही. याकरिता उद्या देशव्यापी संपात महाराष्ट्रातील वीज उद्योगातील तिन्ही कंपन्यातील कर्मचारी संपावर जातील. तसंच कंत्राटी कर्मचारी आणि
नियमित जे कर्मचारी आहेत ते सुद्धा या संपात सहभागी होतील, याकरिता हा संप खाजगीकरणासाठी जे सरकारने हा भोग घातलेला घाट आहे, त्यामध्ये एक विशेष बाब म्हणजे सरकार हे समांतर वीज वितरण परवाना या खाजगी जे प्लेयर्स आहेत यांना देण्यासाठी इच्छुक आहे. यांनी जी पब्लिक ओरिएंटेड जी कंपनी आहे, जी ग्राहकांच्यासाठी जी आपली कंपनी आहे, जे वितरण आहे, जनरेशन आहे आणि ट्रान्समिशन आहे, हे सगळं खाजगी भांडवलदारांच्या घशात जाऊ शकतं. त्यासाठी उद्या संयुक्त कृती समिती, अभियंते आणि कर्मचारी, अधिकारी यांच्या वतीने संप घोषित करण्यात आलेला आहे आणि अकोला येथून या संपास पूर्णपणे पाठिंबा राहणार आहे आणि संपूर्णपणे जे कर्मचारी आहेत ते संपात सामील राहणार. अकोला MIDC परिसरात दयारामच्या कथित आशीर्वादाने महाकालीच्या नावाखाली सुरू असलेल्या बेबंद काळ्या धंद्यांनी आणि पहाटेपर्यंत चालणाऱ्या अश्लील पार्ट्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे 3 तेरा वाजवले आहेत. लवकरच या विषयावर RRC न्यूज मोठा खुलासा करणार आहे. MIDCतील काही हॉटेल्स आणि गोदामांमध्ये रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्यांमध्ये तरुण तरुणींची वाढती गर्दी गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे. हा केवळ मुलामुलींचा जेवणाचा अड्डा आहे की त्यामागे भलतेच व्यवहार सुरू तर नाही, अशी भीती या भागातील रहिवाशांना वाटत आहे. MIDCतील ते हॉटेलवाले मामा कोणाला पैसे पोहोचवून असे सर्व गैरव्यवहार बिनबोभाट चालवतात, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. या रात्रीचा खेळ झाले या प्रकरणावर संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष की कोणाचा वरद हस्त याची चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये रंगली आहे. उद्योगांसाठी प्रसिद्ध असलेल्या MIDCत भलतेच उद्योग सुरू असून या विविध शासकीय यंत्रणांचे हात ओले झाल्याचे चित्र असून अनेक विभागाचे अधिकारी तर केवळ वसुलीसाठी MIDCत फेरफटका मारत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. अनेक बड्या व्यापाऱ्यांचे, राजकारण्यांचे MIDC परिसरात गुटख्याच्या गोदामे असल्याची धक्कादायक माहिती मिळाली असून यावर पहारा कोणाचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या तुर्तास पावसाळा सुरू आहे, पण आग लागणे किंवा एखादी आपत्ती येणे हे कोणीच टाळू शकत नाही. गॅस सिलेंडर तर कधीही लीक होऊ शकते. अकोल्यात औद्योगिक वसाहत मोठी आहे, अशी सर्व परिस्थिती असताना महापालिकेच्या अग्निशमन विभागाची फक्त एकच गाडी सुरू असून इतर गाड्या बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाहूया नेहा पाटील यांचा ग्राउंड रिपोर्ट. आज आपण अग्निशमक या ऑफिसमध्ये इथे आलेलो आहोत आणि अधिकारी सर आपल्यासोबत जुळलेले आहेत. आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाच्या बऱ्याच गाड्या इथे पेंडिंग पडलेल्या आहेत, फक्त एकच सुरू आहे. जर कुठली आपत्कालीन परिस्थिती आली तर तुम्ही कसं ते फेस करणार? नाही, असं नाही आहे. गाडी एकच आहे चालू असं नाही आहे. माझ्याकडे कसं आहे, व्हीकल आहे, तर व्हीकल मेंटेनन्स करणं जरुरी आहे. तर त्याच्यामुळे ती गाडी फेल नाही होत. त्या गाडीला मेंटेनन्स केल्यानंतर ती गाडी चांगली होईल. त्याच्यामुळे कसं आहे की बाबा एक गाडी माझी आता याला गेलेली आहे सर्व्हिसिंगला, तर ती सर्व्हिसिंग द्यावं लागेल, करावं लागेल. त्यातले प्रॉब्लेम दूर करून गाड्या कसा आकडे किती झालं, ती मशिनरी आहे, ती मशिनरी बंद पडली नाही पाहिजे, खराब झाली नाही पाहिजे. त्याच्यामुळे तिला सुधारणं जरुरी आहे. माझा बरेचसे लोक असे म्हणतात की गाड्या पेंडिंग नसते राहत, आखरी किती झालं. मशिनरी मान्य आहे की ती दुरुस्त करायलाच लागेल आपल्याला, तिला रिकव्हर करावंच लागेल आपल्याला, पण लागोपाठ 3 ते 4 ह्या अग्निशमन दलाच्या गाड्या उभ्या आहेत. त्यांचा बिघाड झालेला आहे आणि फक्त एकच सुरू आहे अशी माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे. नाही, असं काही नाही आहे. गाडी बिघाड नाही. आतापर्यंत उन्हाळा गेला, पावसाळा आला, आतापर्यंत हा ऋतूचा प्रॉब्लेम नाही आहे. एखादी आपत्ती जर आली तर तुम्ही ते कसं कव्हर कराल? एका गाडीने तुम्ही ते कव्हर कसं कराल? नाही, आपत्ती ज्या प्रमाणे आली, ते ज्या प्रमाणे आली येणार आपल्याकडे, तर त्या प्रमाणाची क्षमता आहे आपल्याकडे. पण प्रमाणाच्या वरती आली तर त्याला कोणीच काही नाही करू शकत. कसं आहे की NDRF टीम बोलवा, हे बोलवा, नाही, कोणी काही करू शकत नाही. म्हणजे सर्वस्वी डिपेंड नागरिक तुमच्यावर राहतात. जर एखादी कुठे फायर झालाय तर तुमच्या एका गाडीची वाट नाही बघणार आहे. तुम्हाला सांगून तुम्ही किती गाड्या तिथे अवेलेबल करता आणि तो होणारा प्रसंग तुम्ही कसा टाळता याच्यावर नागरिक तुमच्यावर खूप जास्त विश्वास ठेवून असतात. पण तुम्ही एकदम म्हटलंय की आता काही करू शकत नाही, तर हे आन्सरच नाहीये. राईट. कसं आहे की घटना जी घडली त्या घटनेच्या अनुसार गाड्यांची उपाययोजना केल्या जाईल. किंवा एकदम छोटी मोठी आग लागली 10-12 गाड्या 4-5 गाड्या घेऊन जा, हा योग्य नाही आहे. पण जशी घटना घडली त्या घटनेच्या अनुसार गाडी अवेलेबल केल्या जाईल. तसं काय पुष्कळ मोठी अगर आग राहिली तर आपलं तर कसं आहे की बा तालुक्याचे आपण गाड्या बोलवत असतो, हा प्रोटोकॉल आहे, हा नियम आहे. तर त्याला ब्रिगेड कॉल म्हणत असतात. जसं कर आपल्या अकोल्यामध्ये जर 5 फायर स्टेशन झाले आणि एखाद्या मोठी अगर आग घडली ना, आपल्याकडे महानगरपालिकेकडे 10 गाड्या आहेत, तर आपण त्या 10च्या 10 गाड्या तिथे लावू शकतो.
त्याला ब्रिगेड कॉल म्हणतात. पण ही सिच्युएशन कशी राहील किंवा तुमच्या म्हणजे कॉल कसा होतो त्याच्यानुसार राहील, त्यानुसार ही घटना होणार. सरांशी आपण बोललेलो आहोत आणि संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली की आपत्कालीन परिस्थिती जर आली, सध्या त्यांच्याकडे काही तांत्रिक बिघाडामुळे फक्त एकच अग्निशमन दलाची गाडी सुरू आहे, बाकीच्या तांत्रिक बिघाडमुळे सर बंद आहे. तुमचे शब्द होते, तुम्ही बोलले जात आहे. आणि जर आपत्कालीन परिस्थिती आली, सर म्हणाले की महानगरपालिकेकडनं आम्ही प्रोटोकॉल बोलून काही गाड्या बोलवून घेऊ, असं सरांचं म्हणणं आहे. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत, RRC न्यूज, अकोला. मातृशक्ती महिला सन्मान आणि महिलांच्या सुरक्षिततेचे ढोल वाजवणाऱ्या राज्य सरकारला एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनीच मोठा धक्का दिला आहे. लाडक्या बहिणीलाच एसटी बसमधून वाहकाने जबरदस्तीने उतरवून दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. तिरोडा अकोट बसमध्ये काल वडाळी देशमुख येथील 4 महिला प्रवाशांसोबत हा धक्कादायक अनुभव घडला. तिकीट मशीन बिघडल्याचे कारण देत वाहक RR वाघमारे यांनी या महिलांना अमरावतीजवळच जबरदस्तीने खाली उतरवले. महिलांनी वारंवार विनंती करूनही वाहकाने ऐकले नाही आणि परिणामी यातील 3 महिलांना रात्र अमरावतीमध्येच काढावी लागली. दुसऱ्या एका घटनेत प्रसिद्ध महिला अँकर शिवकन्या शिवानी श्रीराव यांनाही एसटी कर्मचाऱ्यांच्या मुजोरीचा फटका बसला. अमरावतीहून बुलढाणा जाणाऱ्या शिवशाही बसमधून प्रवास करत असताना कंडक्टर AL शेख यांनी त्यांना मूर्तिजापूरजवळ तिकीट न देता बनोरा येथे उतरवले. तुम्हाला तिथेच उतरावं लागेल असं उद्धटपणे सांगत त्यांचा अपमान करण्यात आला. ही घटना केवळ शिवानी श्रीराव यांच्या बाबतीत घडलेली नसून एसटीमध्ये प्रवास करणाऱ्या अनेक महिलांना अशा अनुभवांना सामोरे जावे लागत असल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे. आता मी गेल्या थोड्या वेळ आधी अमरावतीवरनं मूर्तिजापूरसाठी आम्ही बसली. आता मी गेल्या 7 वर्षापासून प्रवास करते, म्हणजे माझं रोजचं अपडाऊन आहे. आणि मी शिवशाहीमध्ये बसल्यानंतर जे कंडक्टर होते त्यांना मी तिकीट मागितली. जसं सहज आपण तिकीट मागतो तशीच म्हटलं की मला तिकीट हवी आहे मूर्तिजापूरची. आता तुम्ही मला सांगा, या बसमध्ये इथे लिहिलेलं आहे की मूर्तिजापूर अकोला बुलढाणा. मग हे जर लिहिलेलं आहे तर मी ऑब्व्हियस याच्यात बसणारच. मी जेव्हा तिकीट मागितली तेव्हा त्यांनी मला म्हटलं की ही मूर्तिजापूर बस थांबत नाही. मग मी त्याला जेव्हा विचारलं की बरं का नाही थांबत, तिथं तर लिहिलं आहे, तर म्हणे वो पाटी पे मत जाओ बोले आप. बरं ठीक आहे, मी तरी पण त्यांचं सहन केलं आणि 17 रुपये देऊन मी तिकीट काढली बडनेरापर्यंत. अमरावतीवरून बडनेरा तिकीट काढली आणि मग मी उतरून गेली. जेव्हा मी ती पाटी पाहायसाठी रिटर्न गेली की मला वाटलं की कदाचित त्यांचं खरंच बरोबर असेल, माझी चुकी असेल, पण ती माझी चुकी नव्हती. ह्या फोटोमध्ये सरळ दिसत आहे की बा ती मूर्तिजापूर अकोला बस थांबते आणि त्यांनी ना थांबवली ना काही. जेव्हा मी त्यांना विचारलं का हा काय प्रकार आहे की बा ही जर बस मूर्तिजापूरला थांबते तरीही तुम्ही थांबत नाही आहे, तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की बोले आप इसके अंदर मत बैठो कारण इसकी AC खराब है, AC स्लो है. आता AC स्लो असो की कसंही असो, मी तुला तिकीट देते ना, तू मला पैसे घे, तिकीट दे, संपला विषय. पण त्याला जेव्हा मी असं म्हटलं तेव्हा तो उद्धटून माझ्याशीच वेगळा बोलायला लागला की अभी आप बोले कंप्लेंट करोगे, आपको जो करना है वो कर लो. असं कसं त्यांनी जे काही वायफड बडबड केली असेल ती त्याची त्याला. पण त्याची चुकी ही का त्याला मी जेव्हा एवढी सांगते, म्हणजे आता पंढरपूर वारी सुरू आहे तर त्याच्यात बस नाही आहे, इकडून तिकडून बस नाही, बस भेटली, मी शिवशाहीमध्ये बसली आणि ते तिथं त्या पाटीवर लिहिलं असल्यानंतर ती त्यांनी बस थांबवली नाही. आणि त्यांना जेव्हा मी म्हटलं की मग वरून त्याला मी म्हटलं की मग कंप्लेंट करेल तर आपको करना है वो करो, असं तसं त्यांनी म्हटलं. आणि माझ्या मागे 4-5 वेळा असा फिरला की बा त्या बसचा फोटो काढू नको. आता जर मी आवाज उचलायचा असेल, माझ्याजवळ जर काही प्रूफ नसेल तर तुम्ही सगळे कसे माझ्यावर विश्वास कराल. मी जेव्हा फोटो काढला तेव्हा त्यांनी मला फोटोसाठी अडवलं आणि 3 वेळा माझ्या मागे पुढे फिरला याच्यासाठी की बा आप कंप्लेंट मत करू. पण हा असा सगळा प्रकार झाला. आता तुम्ही सांगा, लाडक्या बहिणीची मी तिकीट घेतली की बा मी अर्धी तिकीट दिली लाडक्या बहीण असल्या कारणाने, आणि ते लोक असं म्हणतात की लाडक्या बहिणीचा असं म्हणजे तो छळ झाला, तर छळच म्हणता येईल याला. तुम्ही मला सांगा, हा अन्याय झाला ना. म्हणजे आम्ही तुम्हाला अर्धी तिकीट देऊन म्हणजे आमचा सन्मान करताय आणि ते बस थांबवत नाही. मग आता याला काय जबाबदार कोण? आता त्याच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे, कारण त्याने एक तर त्याची चुकी, 2 ते माझ्याशी रूटली बोलले आणि 3 की बा हा लाडक्या बहिणीचा अपमान आहे सरासर. या संतापजनक घटनानंतर दोन्ही वाहकांवर तातडीने निलंबन आणि कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. एसटी महामंडळाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण द्यावे आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अन्यथा लालपरीवरील विश्वास कमी होऊन महिला प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे महाराष्ट्र परिवहन महामंडळाकडे अतिशय विश्वासाने सामान्य जनता बघत असताना आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र शासन खंबीरपणे लाडक्या बहिणीच्या पाठीशी उभं असताना एका बहिणीवर अशा प्रकारे जर अन्याय होत असेल तर निश्चितच हे फार म्हणजे जेवढ्या मोठ्या प्रमाणात निषेध करता येईल तेवढा कमीच आहे. जर या म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जर अशा एखाद्या बहिणीला
ठीक आहे आता दिवसाची वेळ होती, ते ॲडजस्टमेंट झालं. उद्या भविष्यात जर अशी अडचण निर्माण झाली आणि ती रात्रीची वेळ जर असली तर अशा वेळेस त्या मुलीने किंवा त्या स्त्रीने काय केलं पाहिजे याचा शासनाने आणि संबंधित अधिकाऱ्याने व्यवस्थित निवारा जर केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये प्रवासी संघटना आणि विविध संघटनाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मूर्तिजापूर तिला यायचं होतं. आदल्या गाडीनं आम्ही आलो 2 तास तर आम्ही स्वतःच आणि पत्नी आणि मी आमची याची बडनेरला अमरावतीला गॅप पडली. आम्ही पहिल्या बसमध्ये आलो कारण की प्रवासी यात्रा चालू आहे पंढरपूरची, त्याच्यामुळे बसच नाही आहे. आणि आम्ही शिवशाहीमध्ये मी सुद्धा आलो, माझी पत्नी आली. माझी पत्नी आम्ही येऊन पोचलो, लगेच दुसऱ्या फोन आला का बा मी पण बसमध्ये बसलेली आहे. ज्यावेळेस ते बडनेरला आली तिनं सांगितलं का मला कंडक्टरनं गाडीतून उतरलं. शेख नावाचा कंडक्टर आहे, त्या कंडक्टरने जे अन्याय केला मुलीवर, कारण एक तर सन्मान आहे मुलींचा आणि ते शिक्षित मुलगी असल्यामुळे पाठी वाचली. पाठी वाचून त्या बसमध्ये बसली. त्या बसवर सरळ लिहिलं होतं अमरावती बुलढाणा मूर्तिजापूर कामगार. शिक्षित मुलीला तिनं अशिक्षित करून त्या माणसाने अपमान केला, त्याच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे. मी प्रधानमंत्री सरनाईक साहेबांना विनंती करतो, तुम्ही महामंडळाचे अध्यक्ष आहेत, तुमच्याकडे डिपार्टमेंट आहे, तुम्ही त्या अशा कंडक्टरवर योग्य कारवाई करा. विदर्भाचे प्रमुख कृषी शिक्षण केंद्र असलेल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे मानांकन नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे या विद्यापीठातून पदवीधर झालेल्या हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे. ICARचे ॲक्रिडेशन नसलेल्या विद्यापीठातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदव्यांना भविष्यात आव्हान दिले जाऊ शकते. याचा थेट परिणाम त्यांच्या राज्याबाहेरील पदव्युत्तर अर्थात पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण आणि PhD प्रवेशावर होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतीय कृषी अनुसंधान परिषद देखील अशा गैरमान्यताप्राप्त विद्यापीठांना त्यांचा पदव्युत्तर अर्थात पोस्ट ग्रॅज्युएटातील प्रवेश कोटा थांबवू शकते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना देशातील नामांकित कृषी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळणे अडचणीचे ठरेल. ICARचे ॲक्रिडेशन नसल्याने विद्यापीठाला प्राप्त होणारा काही कोटींचा निधी मिळणे थांबण्याची भीती व्यक्त होत आहे. पगाराव्यतिरिक्त इतर अनुदान थांबल्यास विद्यापीठाचे संशोधन, विस्तार शिक्षण आणि इतर विकास कामांना मोठा फटका बसू शकतो, ज्यामुळे कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या प्रगतीला खीळ बसण्याची शक्यता आहे. अकोट येथील ट्रेनी IPS अनमोल मित्तल यांची ठाण्याला अप्पर पोलीस अधीक्षक पदी बदली झाली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट उपविभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा प्रभार सांभाळत असलेले IPS अनमोल मित्तल यांच्या जागेवर लातूर येथून बदली झालेले चंद्रकांत रेड्डी यांना अप्पर पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड. इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्रीकरणाची. या घटनेने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात असून विशेषतः आगामी अकोला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या युतीचा काय परिणाम होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसे व शिवसेना या दोन पक्षांची युती ही थेट भाजपला आव्हान देणारी ठरू शकते. एकीकडे उद्धव ठाकरे यांचा पारंपरिक शिवसैनिकांवर असलेला प्रभाव आणि त्यांची सहानुभूतीची लाट, तर दुसरीकडे राज ठाकरे यांचे ओजस्वी भाषण आणि त्यांचा स्पष्टवक्ता स्वभाव तरुणांमध्ये आकर्षण निर्माण करतो. या दोघांचे एकत्र येणे म्हणजे एक प्रकारे जुन्या शिवसेनेची परतफेड असल्याचे चित्र अनेक नागरिकांनी रंगवले आहे, ज्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. काय वाटतं आपल्याला, शिवसेना आणि मनसे या युतीचा महानगरपालिकेत काही फरक पडेल का? एवढा नाही फरक पडणार मॅडम, सध्या तरी नाही पडणार. पुढे सांगू शकत नाही. आता काय यायचं हे होते, आणखी हे टिकतात, जागा वाटप तर काय राहते काय नाही त्याच्यावर डिपेंड आहे. कारण मनसेचं आपल्या इथं काहीच नाही आहे. एक नगरसेवक होता मागच्या वेळेस, थोडाफार, जास्त नाही. हां, कारण कसं आता लोकांना माहीत झालं की मराठी मुद्द्यावर कशासाठी एकत्र आले, काय आले, त्याच्यानं लोक हुशार झालेले आहे.
उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र आले आहेत, बरोबर आहे. याचा इफेक्ट तर आता शेवटी अजून त्यांची युती प्रत्यक्षपणे त्यांनी जाहीर नाही केलेली आहे. आता त्याचा इफेक्ट समजू शकेल समोर काय होते. युती जाहीर झाल्यानंतरच त्याचा इफेक्ट पाहायला मिळेल. तोपर्यंत तर काही सांगू नाही शकत. बघा आता कसं आहे, दोन पक्ष जर एका ठिकाणी होऊन राहिले तर इफेक्ट तर दिसेलच. आता भाजपला तसे भाजपची मेहनत आणि तसंही सेनेमध्ये आता 2 गट झालेल्यामुळं शिंदे गट आणि उद्धव गट, हां, त्याच्यामुळे तर इफेक्ट आहेच थोडा. कारण भाजपसोबत शिंदे गट आहे ना, हां, आणि आता उद्धव साहेबांसोबत राष्ट्रवादी, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हे पण एकत्र आले आहेत. अजून घोषणा नाही झाली, समजा त्यांचे प्रयत्न दिसत आहेत तसेच. तर आता बघू. पण हे फक्त वाटतं तुम्हाला की एका पदासाठी किंवा राजकारणासाठी आहे सगळे? ते नाही सांगू शकत. त्यांच्या मनातलं कोण सांगेल. राजकारण आहे शेवटी, ते नाही. थँक्यू सो मच. वा जरूर होईल, नक्की होईल. आता एवढंच आपल्याला राजकारण समजत नाही, पण दोघं भाऊ एकत्र आलं, आनंद वाटला. अधिक विरोध हा कोणाचा राहील? शिवसेनेचा. शिवसेना आणि मनसेचा महापालिकेच्या युतीवर काही फरक पडेल का? नाही, एवढा फरक नाही पडणार. सध्या अकोला महापालिकेत भाजपचे वर्चस्व दिसून येते आहे. मात्र ठाकरे बंधूच्या या युतीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्थानिक अपक्ष उमेदवारांचेही गणित बिघडू शकते. भाजपला थेट टक्कर देण्यासाठी ही युती पुरेशी ठरू शकते, पण प्रत्यक्षात ते किती मते खेचतात आणि भाजपच्या मतांमध्ये किती घट होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. किसकी सत्ता रहेगी, क्या लगता है आपको? इसके बारे में कुछ भी नहीं बोल सकते अभी. क्यों नहीं, क्या भरोसा, क्या सत्ता में कौन आ जाएगा, क्योंकि दोनों तरफ वैसी हालत है ना. अब जहाँ हम रहते वो एरिया में हमारा साजिद पठान है. कि शिवसेना और मनसे युति का अपने महापालिका पे जो वोटिंग रहेगी उस पर कुछ असर गिरेगा? गिरना है बिल्कुल. कैसे? क्योंकि पार्टियाँ बहुत हो गई ना अभी. शिवसेना हो गई, कांग्रेस हो गई, बीजेपी हो गई. इसकी वजह से फर्क तो पड़ना ही है. इसीलिए सत्ता में कौन आएगा कुछ बोल नहीं सकते. आज भी खेड़े पाड़े में जिंदी है और उनका फर्क पड़ेगा दोनों भाइयों का. राज ठाकरे आने के बाद में ज़्यादा लोगों की चाहत थी कि राज ठाकरे जी शिवसेना में आने को होना, और वो आ गए. इसी लोगों का उत्साह बढ़ गया है. दोनों भी एक साथ आना सबकी चाहत थी और वो आ गए. तो आने में क्या होता है, क्या लोगों का उत्साह बढ़ गया है अभी. तो महानगर पालिका में फरक पडेगा. निश्चितच पडेल. कसा म्हणजे मराठी माणूस एकत्र येते ना, आणि एक स्पेशल वर्ग आहे. उद्धव साहेबांचा एक स्पेशल वर्ग, राजसाहेबांचा एक स्पेशल वर्ग, त्यामुळे फरक तर पडणारच आहे. आणि आम्हाला जास्तच खुशी आहे. सत्ता तर मला तर वाटते ना आमची शिवसेनेची राहायला पाहिजे, उद्धव साहेबांची. अच्छा, आणि भाजपची जर आली तर मग असं काही नाही बाबा. ते तर शेवटी स्वीकारावं लागेल ना, जे आहे ते जे आहे. जनतेचा कौल तर स्वीकारावा लागेल. तर आम्हाला तर हेच वाटेल ना की आमच्या उद्धव साहेबांची बनली पाहिजे सरकार. त्यावरती काही फरक पडेल काय? नाही, काही फरक नाही पडतो. नाही पडणार. नाही. आता सरांनी म्हटलं की फरक पडेल, तुम्ही म्हणताय फरक नाही पडेल. मनसे युती जर एकत्र आली तर आपल्या महापालिकेवरती काही फरक पडेल काय? काय फरक नाही पडत. निवडणुकीवरती कोई फरक नहीं पड़ेगा. नाही गिरेगा. बाकी कोई फर्क नहीं पड़ने वाला है. महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता कोणाची असेल वाटतं तुम्हाला? भाजपाची सत्ता असेल? भाजपाची सत्ता. भाजपाची असेल. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि मनसे युतीचा महापालिकेच्या इलेक्शनवर काही फरक पडेल काय? तर बऱ्याच नागरिकांचं उत्तर पडेलही येतो आणि काही नागरिकांचं उत्तर नाही पडेलही येतो, कारण की सत्ता खूप झालेली आहे, पार्टी खूप जास्ती झालेल्या आहेत. बघूयात येणारा काळच ठरवेल आणि नागरिक ठरवतील की सत्ता नेमकं कोणाची राहील. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत, RRC न्यूज, अकोला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मीरा भाईंदरमध्ये काढण्यात आलेल्या मराठी स्वाभिमान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने या परिसरामध्ये कलम 144 लागू करण्यात आले होते. मनसेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अखेर पोलिसांच्या विरोधाला झुगारून मनसेने हा मोर्चा काढला. मीरा भाईंदर येथे पोलिसांनी दबाव टाकल्यानंतर देखील सर्व मराठी माणसे मोठ्या संख्येने येथे आले आहेत. या आंदोलनातून आपला मराठी माणसाचा मेसेज पूर्ण महाराष्ट्रात पोहोचला आहे. ज्या ठिकाणी मराठी माणसावर दबाव टाकण्यात येईल तिथेच मराठी माणूस रस्त्यावर येईल. याच्या पुढे मराठी माणसाच्या नादाला कोणी लागेल त्यांनी यापुढे आम्ही एकत्र होणार हे लक्षात ठेवावे, असा इशारा अकोल्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. आज मीरा भाईंदर येथे मराठी अस्मितेसाठी जो मराठी लोकांनी मोर्चा काढला होता त्या संदर्भात पक्षाचे नेते श्री अविनाश दादा जाधव यांना
त्यांच्याकडून स्थानबद्ध करण्यात आले. रात्री 3 वाजता त्यांना तिथून पोलिसांनी येऊन स्थानबद्ध केले. त्याबद्दल या सरकारचा मी सुद्धा जाहीर निषेध करते. आणि या मोर्चात मराठी सर्वसामान्य लोकसुद्धा सामील होत आहे. त्यांना सुद्धा तेथून पोलीस प्रशासन अटक करत आहे. यात सरकारची ही हुकुमशाही जी चाललेली आहे देण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच तेथील सामान्य लोकांना सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर त्यांना सुद्धा तिथून अटक केल्या जात आहे. ही सरकारची हुकुमशाही खपवून घेतले जाणार नाही. याबद्दल मी सरकारचा जाहीर निषेध करते. आज मीरा भाईंदर येथे मराठी लोकांचा मोर्चा निघणार होता आणि सर्वपक्षीय मोर्चा होता तो. त्यामध्ये आमचे मनसेचे नेते श्री अविनाशदादा जाधव यांना रात्री 3 वाजता घरून अटक करण्यात आली. मला एक समजत नाही, हा महाराष्ट्र मराठी लोकांचा आहे. इथे इतर व्यापारी वर्गांना मोर्चा करताना त्यांना परवानगी विचारली नाही, मात्र मराठी लोकांचा महाराष्ट्र असल्यावर सुद्धा त्यांना आज डिटेन करण्यात आलं. आमच्या अविनाश जाधवांना अटक करण्यात आली. मला असं वाटते की यामध्ये जे सध्या सत्ताधारी आहे यांचा 100% यामध्ये हात आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि मला एक समजत नाही, जेव्हा मराठी माणसावर अन्याय होते तेव्हा हे सत्ताधारी का बोलत नाही मला, आणि बाकीच्या लोकांसाठी हे पूर्ण बाजू मांडून घेतात. मराठी माणसावर जे सत्ताधारी इथे अन्याय करत आहे, निश्चित तुम्हाला सांगतो की येणाऱ्या दिवसात मराठी माणूस या सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देणार. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेस्ट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. हिंदू मुस्लिम एकतेचे अनुषंगाने दरवर्षी मोहरम निमित्त नागपूर जिन परिसरात भव्य सार्वजनिक मोहरम भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सुद्धा सदर मोहरम भंडारानिमित्त 4 क्विंटल खिचडीचे वाटप नागरिकांना करण्यात आले. यावेळी हिंदू मुस्लिम नागरिकांनी एकत्र येत भंडारामध्ये आपला सहभाग दर्शविला. अकोला शहरातील नागपुरी जैन परिसरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोहरम निमित्त हिंदू मुस्लिम एकतेच्या अनुषंगाने भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र बसून भंडाऱ्याचा आस्वाद घेतला. या भव्य मोहरम भंडाऱ्यांमध्ये 4 क्विंटल खिचडीचे वाटप यावेळी नागरिकांना करण्यात आले. सदर मोहरम भंडाऱ्यामध्ये RRCचे नेटवर्कचे संचालक पंकज देशमुख आदी गणमान्य व्यक्तींनी आपली उपस्थिती दर्शविली. या भव्य भंडाऱ्यामध्ये उपस्थित गणमान्य व्यक्तींचे स्वागत शेख मोहम्मद शेख वजीर, शेख रिजवान उर्फ राजा तसेच पारू गल्ली यांनी शॉल तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भंडाऱ्यामध्ये आलेल्या हिंदू मुस्लिम नागरिकांना स्वतः खिचडीचे वाटप केले. हिंदू मुस्लिम एकता पैगाम अनुषंगाने नागपुरी जैन येथे झालेल्या भव्य सार्वजनिक मोहरम भंडाऱ्याचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख मोहसिन, मुख्तार भाई, बबलू भाई, जमीर भाई, शेख मुस्ताक, शेख कलीम यांच्यासह इतर युवकांनी सहकार्य केले. गेल्या काही दिवसांपासून अकोला शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सततधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. तर हायवेवर मोकाट जनावरांचा त्रास वाढला असून अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरातील गांधी चौक, बसस्टँड, डाबकी रोड, शासकीय रुग्णालय परिसर यासारख्या जवळपास सर्वच प्रमुख भागातील रस्ते जलमय झाले आहेत. पहाटेपासूनच पाऊस सुरू असल्याने लहान मुलांना शाळेत आणि विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाण्यासाठी रेनकोट आणि छत्रीचा वापर करावा लागत आहे. पावसामुळे शहरातील रस्त्यांची आधीच झालेली दुरावस्था अधिकच वाढली आहे. रस्त्यांवर खड्डे पडले असून कचरा वाढल्याने स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर झाला आहे. रस्ते पाण्याने भरल्याने आणि निसरडे झाल्यामुळे ऑटो चालकांना वाहने अत्यंत सावकाश चालावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना ऑफिसला किंवा इतर कामांसाठी वेळेवर पोहोचणे शक्य होत नाही, ज्यामुळे त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू असल्याने शहरात ठिकठिकाणी कोंडीची स्थिती निर्माण झाली आहे. इतकेच नाही तर हायवेवर तसेच शहरात मोकाट जनावरे रस्त्यावर आले असून ते अपघाताचे कारण ठरत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर.
हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. समांतर वीज परवान्याला तांत्रिक कामगार युनियनचा विरोध, महावितरण पारेषण निर्मितीच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा. MIDC अवैध धंद्यांना दयारामचा आशीर्वाद, कोणाच्या गोदामात गुटखा, जनतेच्या मनात प्रश्न. महापालिकेचा नवा उपक्रम, आग लागली विहीर खोदा, एकच गाडी सुरू, आग लागल्यावर बचाव कसा, प्रश्नच. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच एसटी कर्मचाऱ्यांकडून अपमान, महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह, वाहकावर कारवाई करा. एकीकडे पाऊस, दुसरीकडे रस्त्यावर मोकाट जनावरे, वाहन चालकांच्या डोक्यावर अपघाताचे टेन्शन. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,31,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.